गारपिटीचं संकट आणखी 2 दिवस. देशभरात धान्य उत्पादन यंदा घटणार. कर्नाटकमध्ये शेतमालाची ऑनलाईन खरेदी विक्री सुरू. विदर्भातल्या खार पाणपट्ट्यांच्या संशोधनासाठी प्रस्ताव आणि जळगावच्या रावेर तालुक्यात सरपंच समिती स्थापन. नमस्कार. आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्यात सर्वच भागात हाहाकार उडवणाऱ्या गारपिटीचं संकट आणखी 4 दिवस राहणार असल्याची शक्यता पुणे हवामान वेधशाळेनं व्यक्त केली आहे. येत्या 14 तारखेपर्यंत परिस्थिती निवळण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह गारांचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पूर्वेकडचे वारे पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडचे वारे पूर्वेकडे सरकत नसल्यामुळे राज्यात गारपिटीचा कालावधी वाढला होता. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गारपीटग्रस्त भागाचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली. गेल्या सुमारे 1.5 महिन्यात देशभरात अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे गहू, ज्वारी, कापूस, केळी, डाळिंब, बटाटा अशा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे धान्य उत्पादनात घट होईल अशी शक्यता सरकारी सूत्रांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राबरोबरच पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांनाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. 2013 मध्ये मोसमी पाऊस उत्तम झाल्यामुळे मोठे धान्योत्पादन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये शेतमालाच्या ऑनलाईन खरेदी विक्रीची सुविधा उपलब्ध झाली असून तिचं उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते नुकतंच झालं. या खरेदी विक्रीसाठी परवाना आवश्यक आहे. या एकात्मिकदृष्ट्य ऑनलाईन विक्री बाजारपेठेद्वारा शेतकरी ऑनलाईन माल विकू शकतात. तसेच त्यांना पेमेंटही ऑनलाईन मिळणार आहे. आडत्यांचे वाटा आणि बाजारपेठ शुल्क देखील व्यापाऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीनेच भरले जाऊन शेतकऱ्यांना ऑनलाईन विक्री झालेल्या मालाचे सर्व तपशील त्यांच्या मोबाईलवर कळवले जाणार आहेत. विदर्भातल्या खार पाणपट्ट्यांबाबत संशोधनासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कृषी सहसंचालक कार्यालयाने 800 कोटीचा प्रस्ताव तयार केला असून हा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. अमरावती विभागातल्या अकोला, बुलढाणा, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातील 470,000 हेक्टरमध्ये खार पाणपट्ट्यांमुळे या भागातली जमीन खारवट आणि चोपण आहे. पावसाचा समतोल बिघडला की तिथल्या पिकांना फटका बसतो. या भागात संशोधन केंद्रासह पशुधन, चारा, शेती, जलसंधारण, शेततळे, अवजारे विकासासाठी नेमके काय करावं लागेल याचा संशोधनात समावेश असणार आहे. पंचायत समितीच्या कामकाजात मदत करणारी आणि ग्रामपंचायतींना विकास कामात मार्गदर्शन करणारी तालुकास्तरीय सरपंचांची समिती जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यात स्थापन करण्यात आली आहे. रावेर तालुक्यातल्या ऐनपूर येथील सरपंच विकास अवसरमल यांना मास्टर ट्रेनर म्हणून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 व 1959चा अभ्यास करीत असताना या समितीची माहिती मिळाली. त्यांनी पुढाकार घेऊन ही समिती स्थापन केली आहे. आंबा मोहरावर भुरी आणि तुडतुडे याचा एकत्रित प्रादुर्भाव दिसून येत आहे. दोन्ही उपद्रवांच्या एकत्रित नियंत्रणासाठी हेक्साकोनाझोल 10 मिली आणि इमॅडॉक्लोप्रिड 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. केळी बागेतील वाळलेली जुनी झाडांची पाने काढून बाग स्वच्छ करावी व नवीन आलेल्या पानांची योग्य ती काळजी घ्यावी, जेणेकरून ती रोगास बळी पडू नये व परत बाग चांगली उत्पादन देईल. त्यासाठी झाडावर मॅनकोझेब 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी किंवा 10 ग्रॅम कार्बन डायझिम किंवा 25 ग्रॅम डायथेन M45 किंवा 25 ग्रॅम कॉपर ऑक्झीक्लोराईड 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. आता बघूया कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. चिकू कमाल 2000 रुपये किमान 1400 रुपये, केळी कमाल 1500 रुपये किमान 1000 रुपये, मोसंबी कमाल 5000 रुपये किमान 4000 रुपये, सफरचंद कमाल 11000 रुपये
किमान 8,000 रुपये, आले कमाल 5,000 रुपये, किमान 4,000 रुपये, भेंडी कमाल 2400 रुपये, किमान 2,000 रुपये, दुधी भोपळा कमाल 900 रुपये, किमान 500 रुपये, फ्लॉवर कमाल 300 रुपये, किमान 200 रुपये, गाजर कमाल 1,000 रुपये, किमान 700 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी व त्यानंतर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासात कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर हवामान मुख्यतः कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 31 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 31 अंश सेल्सिअस, किमान 18 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 30 अंश सेल्सिअस, किमान 19 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 17 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 31 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 35 अंश सेल्सिअस, किमान 18 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 18 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक, याशिवाय मिनी किट बी भेटल. पण इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. फळांचा बाजार म्हणलं की द्राक्षांची उपस्थिती ही आलीच. द्राक्ष लागवडीकरिता अग्रेसर असलेलं
सांगली जिल्ह्यातलं तासगाव या परिसरातील बहरलेले द्राक्षांच्या घोसांनी लगडलेले हे द्राक्षमळे. तासगाव तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जायचा. पण या परिसरातील शेतजमिनींची गरज ओळखून द्राक्षासारख्या पिकांना आवश्यक असणाऱ्या पाण्याची आवश्यकता जाणून घेऊन कण्हेर डॅमवरून कॅनलद्वारे या भागात पाणी पुरवठा सुरू झाला. शिवाय म्हैसाळ इथून कवठे महांकाळ भागातही कॅनलद्वारे पाणी पुरवायला सुरुवात झाली. त्यामुळं या आसमंतातील पाणी प्रश्न निकालात निघाला आणि शेतजमिनींवर हिरवाईनं नटलेल्या द्राक्षमळ्यांचं राज्य नांदू लागलं. ऊसापेक्षा द्राक्षाचं पीक हे निश्चित चांगलं आहे, कारण द्राक्षाच्या पिकासाठी 4 महिने झटावं लागतं आणि ऊसासाठी 12 महिने झटावं लागतं. त्यामुळं थोडंसं 4 महिने प्रचंड लक्ष दिलं तर निश्चितपणे बागेसारखं उत्पन्न मिळत नाही. खरं तर तासगाव तालुका हा दुष्काळग्रस्त असा तालुका म्हणून ओळख होती. आज 120 किलोमीटरवरून कण्हेर डॅमवरून हा आरपळचा कॅनॉल तासगाव शहरामध्ये तालुक्यामध्ये संपूर्ण फिरवला गेला आहे. आज आरपळचं पाणी महिन्यातून 4 दिवस आज या कॅनॉलनं पाटानं पाणी 120 किलोमीटरनं येतं आणि त्यामुळं तासगाव तालुका पूर्णपणे सुजलाम आणि सुफलाम झालेला आहे. त्यामुळं शेतकरी आज या तालुक्यातील आज समाधानी आहे आणि त्यामुळं तासगाव तालुक्यामध्ये जवळजवळ 40,000 एकर क्षेत्र द्राक्षाची लागण झालेली आहे. द्राक्षाची लागण झाल्यानंतर या ठिकाणी द्राक्षाचं पीक त्याची क्वालिटी पाहून मग त्यावर निर्णय घेतला जातो. मग द्राक्षाला जर दलाल भेटले तर चांगल्या पद्धतीनं ते 120 रुपये 150 रुपये अशा पद्धतीनं त्याची विक्री झाली तर अशीच द्राक्षे दलालाला दिली जातात आणि द्राक्षाचे भाव पडले गेले तर त्याचा बेदाणा केला जातो आणि म्हणून बेदाणा मार्केटसुद्धा या तासगाव तालुक्यात आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज त्या बेदाणा मार्केटची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात तासगावचं बेदाणा मार्केट म्हणून ओळखलं जातं. त्या बेदाणा मार्केटमध्ये संपूर्ण भारतातून तर लोक बेदाणा खरेदीसाठी येतात, परंतु भारताच्या बाहेरून सुद्धा या ठिकाणी बेदाणा खरेदीसाठी आज व्यापारी येत असतात. भारतामध्ये सुमारे 950 प्रकारच्या द्राक्षांच्या प्रजाती आहेत. यातील 20 वैविध्यपूर्ण प्रजातींना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यांच्या निर्यातीचे प्रमाणही अधिक आहे. जागतिक स्तरावर तासगावचा उल्लेख द्राक्ष व बेदाण्यासाठी अग्रगण्यतेनं केला जातो. भारतामध्ये साधारण 950 व्हरायटी आत्ता आहेत. त्यातल्या ज्या चालू आहेत त्या साधारण 15-20 साधारण आता आपल्याला म्हणजे लोकल मार्केटला एक्सपोर्ट मार्केटला चालणाऱ्या व्हरायटी आहेत. व्हाईटमध्ये H5 टूप क्लोन हे एक्सपोर्ट चालणाऱ्या व्हरायटी आहेत. थॉम्सन सीडलेस, ताश गणेश, युरोप एक्सपोर्ट सगळं त्याला म्हणजे डिमांड आहे. परत ब्लॅकमध्ये आणखीन रेडिशमध्ये म्हटलं तर ते फ्लेम सीडलेस, रेड ग्लोब या व्हरायटी आहेत. आता एक्सपोर्टला चांगला डिमांड आहे त्यांना. आणि थॉम्सन सीडलेस हे जे व्हरायटी आता पूर्वीच्या आमच्या होत्या त्या जास्त करून बेदाण्यासाठी थॉम्सन सीडलेस, सोनाका हे आपण इथं वापर करतो. वेगवेगळ्या प्रकारची जमीन द्राक्ष लागवडीसाठी उपयोगात आणता येते. ऑक्टोबर महिन्यात द्राक्षाच्या व्हरायटीची लावणी करावी लागते. पहिले फळ हातात येण्यास मात्र लावणीपासून सुमारे 2 वर्षांचा कालावधी जातो. द्राक्ष बागेला जी जमीन लागते ती निचरा होणारी तांबडी अशी तोंडाची जमीन असली तर एकदम चांगली आणि ब्लॅक सीडलेसला जरा जादा पाणी लागतं सोनाकापेक्षा. त्यामुळं काळी जमीन चांगली, पण काळी जमिनीला जर पाणी धरून ठेवतात, पाणी जरी कमी असलं तर सुद्धा शरद सीडलेसला जरा चालू शकते. मार नसेल तर पाणी कमी असेल तर जरा प्रॉब्लेम येतो ब्लॅक सीडलेसला म्हणजे ब्लॅक व्हरायटीला. त्यामुळं सोनाका व्हरायटी कशी आहे कमी पाण्यावर चालणारी व्हरायटी आहे. त्यामुळे ते लाल मुरमाडी जमीन असेल तर 1 नंबर तिला क्वालिटी येते, तिला म्हणजे पाणी कमी चालतं आणि माल धारणा त्याला जास्त चांगली असते. तरी आपण पहिल्यांदा काय करायचं, बाग लावतेवेळी आपलं अंतर ठरवायचं निश्चित. 9-5 स्टँडर्ड अंतर आहे. आपण JCBने पहिल्यांदा सरी पाडून घ्यायच्या. सरी पाडून त्यात शेणखत वगैरे घालून घ्यायचं. सुपर फॉस्फेट खतं वगैरे वरची खतं घालून घ्यायची. माती टाकून त्याच्यावर तुम्ही बेंगलोर डॉगरेज म्हणून व्हरायटी आहे ते आता चालू आहे. पहिले ओन रोड म्हणून आम्ही लावत होतो, डायरेक्ट काळी नर्सरी करत होतो आणि ते लागण करत होतो. त्याच्याऐवजी आता बेंगलोर डॉगरेज जंगली व्हरायटी आहे, ग्रुस्टॉक आहे, तर ते जर लावलं तर आपण जानेवारीला लागण करायची असते. जानेवारी लागण केले की आपण ऑक्टोबरला त्याच्यावर ग्राफ्टिंग करायची. ग्राफ्टिंग म्हणजे आपल्याला जे कुठली व्हरायटी लावायची आहे त्या व्हरायटीचे आपण ते ग्राफ्टिंग करायचं आहे. त्या ऑक्टोबरच्या महिन्यात आपण ग्राफ्टिंग करायचं. ग्राफ्टिंग केल्यानंतर मंडप वगैरे करून घ्यायचा. मंडप करून घेतला की
परत तुमचं जानेवारी रिकटिंग करून घ्यायचं. रिकटिंग केलं की तुमचं ते परत काड्या सगळ्या वऱ्हांड्या वगैरे बांधून घेऊन तुमचे मालाची छाटणी ऑक्टोबर महिन्यात करून घ्यायची. पहिलं वर्ष तुम्हाला पहिलं पीक यायला एक 2 वर्ष लागतात. लागणीपासून पहिलं पीक यायला 2 वर्ष लागतात. आणि व्हरायटीप्रमाणे अंतराप्रमाणे आपण झाडाला किती व्हरायटी आपण माल ठेवायचा आहे काय त्याचं त्या पद्धतीने स्क्वेअर फुटाला एक घड त्यात आपण प्रत्येक मार्केटिंगला ठेवायचा. जर एक्सपोर्ट करायचं असेल तर 1.5 स्क्वेअर फुटला एक घड ठेवायला आणि लोकल मार्केटला एक स्क्वेअर फुटला एक घड ठेवायचा. आणि बेदाणे जर करायचे असतील तर 1.5 स्क्वेअर फुटला 2 घड ठेवायची. द्राक्ष बागांमध्ये सध्या रासायनिक खतांपेक्षा जैविक खतांचा वापर अधिक प्रमाणात केला जातोय. खतांच्या बरोबरच पाण्याचेही नियोजन करून ड्रीप इरिगेशन सिस्टीमद्वारा द्राक्ष बागेला पाणी दिले जाते आणि फळांची अधिक चांगली प्रत टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातात. कॅनॉल आणि विहीर दोहोंच्या पाण्याचा वापर द्राक्ष बागेसाठी केला जातो. साधारणपणे इथं आम्हाला आत्ता विहिरीचंच पाणी आहे आणि कॅनॉल इथून गेलेला आहे आमच्याजवळ. तर आम्हाला ह्या 5 वर्षात कॅनॉलला पाणी येतं, त्यामुळं कॅनॉलचं पाणी आल्यामुळे विहिरींना पाणी आम्हाला भरपूर आलेलं आहे आता आणि गोड पाणीसुद्धा मिळाले. त्याचा फायदा झाला आहे आम्हाला कॅनॉलचा. साधारणपणे आम्ही हे ड्रिपनं पाणी रोज बागेला 1 तास ते 1.5 तास पाणी ड्रिपनं देतो. पण आम्ही फ्लडनं पाणी साधारणपणे 1-2 महिन्यातून बागेला देत असतो. त्याला पाटानं पाणी असं म्हणतात. ते आता फळ छाटणीनंतर आम्ही 2 वेळा पाटानं पाणीसुद्धा देत आहे. खताचं व्यवस्थापन म्हणजे साधारणपणे आम्ही हे ड्रिपमधून जी खतं आहेत ते इस्रायलची खतं वगैरे ते आम्ही ड्रिपमधून देतो. आणि वर खतं जी आहेत ते DAP 10-26 सुपर फॉस्फेट शेणखतं ही अशी वर खतं आम्ही दिलेली आहेत सगळी. आणि ड्रिपमधून जी खतं आहेत इस्रायलची खते ते आम्ही ड्रिपमधून देत असतो. ते साधारणपणे 10 दिवसाला ते 15 दिवसाला आम्ही ड्रिपमधून सोडतो. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मित हास्य. डावणी आणि भुरी या द्राक्ष पिकावर पडणाऱ्या रोगांपासून द्राक्ष फळाची निगा राखण्यासाठी वेळोवेळी औषध फवारणी केली जाते. नियोजनपूर्वक आणि औषधाच्या व्यवस्थित फवारणीमुळे या रोगांच्या प्रादुर्भावावर मात करणं शक्य होतं. साधारण आता या बागेला सुरुवातीला आमच्याकडे डावणी आणि करपा ह्याचा रोग जास्तीत जास्त येत असतो आणि त्याच्यासाठी आम्ही औषध फवारणी आता STP आहेच आमच्याकडं. STPने औषध फवारणी करतो. ते डावणीसाठी आम्ही M45, ॲक्रोवॅट, कुमानेल हे औषधं झेडास्ट्यातर वापरले आहेत. त्यासाठी आम्ही STP असूनसुद्धा आम्ही ट्रॅक्टर पण आहे आमच्याकडे. ट्रॅक्टरनं सुद्धा आम्ही औषध फवारणी काही गरजेनुसार करत असतो. आणि ज्या वेळेला आम्हाला जिब्रॅलिक ॲसिडची गरज असते त्यावेळेला आम्ही ट्रॅक्टरच्या साह्याने याची औषध फवारणी केलेली आहे. द्राक्षापासून बेदाणे निर्मितीही केली जाते. यासाठी एकरी 80,000 ते 2.5 लाखांपर्यंत खर्च होतो. मात्र बाजारपेठेची उलाढाल लक्षात घेऊन आणि मिळणाऱ्या बाजारभावांकडे लक्ष ठेवून हा खर्च केला जातो. 1972 साली द्राक्ष बाग ज्यावेळेला लावली त्यावेळेला खर्च एकदम कमी होता. 12,000 आम्ही 1.25 एकर बाग आम्ही मंडप वगैरे द्राक्ष बाग सगळी पूर्ण केली. त्यावेळेला गड्यांचा पगार जवळजवळ साधारण ₹1.5 होता आणि महिलांचा मजुरीचा रेट होता 75 पैसे. तोच आत्ता सध्या रेट झालेला आहे
250 रुपये मजुरांचा आणि महिलांचा झाला आहे 250 रुपये. परंतु 1972 साली जेव्हा बाग होती त्यावेळेला 4 किलो द्राक्षाचा दर 30 रुपये होता. तसा हिशोब जर काढला तरी आत्ता त्यावेळेला ज्या औषधाचे रेट होते ते 5 रुपयाला 22 टीन असू दे, ब्ल्यू कॉपर असू दे, M45 असू दे, 5-5 रुपये पुढे होते. त्याचीच किंमत आता 500 रुपये झालेली आहे. त्यावेळेला 3 रुपये पेट्रोल होतं, डिझेल पेट्रोलचा रेट 1 लिटरला 3 रुपये होता, तो आता 80वर गेला. आणि कामगारांचे सुद्धा पगार वाढले. आणि खताचे 105 रुपये जे पोटॅशचं पोतं होतं, सल्फेट ऑफ पोटॅश, ते आता 27 रुपयेपर्यंत आत्तापर्यंत गेलेलं आहे. पूर्वी आम्ही भरपूर खतं घालत होतो, पेंडे वगैरे घालत होतो, पण आता पेंडीचे वगैरे इतके रेट वाढलेले आहेत, त्यामुळे एवढे पेंड आता घालू आपण एवढू शकत नाही. 20 पोती एकरी आम्ही घालत होतो, आता 5-5 पोती घालायला लागलो. रेट कमी आणि उत्पन्नाचा द्राक्षाचा पण रेट कमी त्या मानानं नाही. तसा हिशोब केला तर त्या 100 पटीने जवळजवळ सगळं आता खर्च वाढलेला आहे. कामगार असू दे किंवा औषधाचा असू दे, तर 100 पटीने हिशोब जर काढला तर 3000 रुपये पेटी 4 किलो व्हायला पाहिजे. तरीसुद्धा आता तेवढी होत नाही. 300 रुपये जरी झाली तरी शेतकऱ्यांना समाधान आहे. पण शेतकरी 300 रुपये जे आहे ते रेट सर्वसाधारण सगळ्यांना मिळत नाही. एक साधारण 5 ते 10% लोकांना क्वालिटीप्रमाणे पैसे मिळतात. आता सध्या जो एकरीचा खर्च येतोय तो बेदाण्याचा प्लॉट जर करायचा झाला तर कमीत कमी खाली 80,000 रुपये येतोय. आणि मार्केटिंग आणि एक्सपोर्ट जर करायचं झालं तर 2.5 लाखापर्यंत खर्च आहे. म्हणजे 80,000पासून ते 2.5 लाखापर्यंत प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे ते आपण काय करणार, मार्केटिंग करणार, कुठल्या पद्धतीने करणार, त्या पद्धतीने खर्च आता सध्या चालू आहे. आणि जर व्यवस्थित जर शेती जर तुम्ही केली, 2.5 लाख रुपये खर्च जर करून जरी केले तरीसुद्धा शेतकऱ्यांना 10-10 लाख रुपये मिळाल्यात बागेतून एकरी. एवढंसुद्धा आमच्या बघण्यात आलेलं आहे, आम्हाला स्वतः अनुभवलेला आहे. आत्ता सध्याच्या ह्या हवामानात किंवा आता सध्याच्या वातावरणात द्राक्ष बाग नवीन लावायची असेल तर कमीत कमी 1 एकर बाग लावायला कमीत कमी 5 लाख रुपये कमीत कमी आता खर्च येतो आहे. लागणीपासून मंडप तयार करून पहिलं पीक हातात घ्यायला जवळजवळ 5 लाख रुपये कमीत कमी एकरा लागतात. तर ज्या शेतकऱ्याला आता नवीन बाग लावायची असेल तिने आता बाजारात कोणत्या व्हरायटीला जास्त डिमांड आहे, कोणती व्हरायटी आता सध्या चालू आहे, त्याचा सगळा अभ्यास करून त्यांनी लागण करावी. आणि ट्रॅक्टर जे स्प्रेंच करायचं असेल तर कमीत कमी 9 फुटाच्या 8 फुटाच्यापासून 9-10 फुटापर्यंत तिने लागणीचं क्षेत्राचं अंतराचा विचार केला पाहिजे. आणि पुढच्या दृष्टीनं आपण म्हणजे आपण कसं यायला पाहिजे, लोक शेतकरी कामगाराचा आता तुटवडा असल्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त आपल्या यांत्रिकीकरणावर भर दिला पाहिजे. आणि जास्तीच्या यांत्रिकीकरणावर भर देऊन आपली शेती उत्तम कशी होईल याचा पूर्ण विचार केला पाहिजे. द्राक्षाची तोडणी करणं, मोजणी करणं, पेट्यांमध्ये व्यवस्थित भरून आकर्षक बॉक्स पॅकिंग करणं, ही सगळी कामं जागेवरच केली जातात. संपूर्ण भारत देशामधून द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी इथे येत असतात. परिसरातील बागांमध्ये फिरून पिकांची पाहणी करून जागेवरच द्राक्षांची खरेदी केली जाते. ट्रक भरून जागोजागी माल रवाना करण्यात येतो. शिवाय या व्यापाऱ्यांकडूनच द्राक्षांची निर्यात करण्यात येते आणि तासगावची द्राक्ष व बेदाणे परदेशातील बाजारपेठेत उपलब्ध होतात. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या आदर्शाच्या मार्गाने जायचा निर्धार केला तर आपल्या कृषीप्रधान देशाची भूमी पुन्हा नव्या हिरवाईनं नटून जाईल आणि शेतकरी राजाच्या पदरी त्याचं वाढतं मूल्यही नक्कीच पडेल. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.